आज जवळा जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा नारळ फोडत असताना जड अंतकरणानं तुम्हाला मला सांगावंसं वाटतं की गेले 3 ते 4 दिवसापूर्वी झालेल्या घटनेचा अतिशय दुःख असताना अजितदादाची घटना घडल्यानंतर तीन दिवस झाल्यानंतर जड अंतकरणाने प्रचाराचा शुभारंभ करण्याची वेळ आमच्यावर आली। त्या प्रचाराचे शुभारंभ करत असताना आदरणीय अजितदादांना विनम्र अभिवादन करून सांगतो की बाबा, या जवळा जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा नारळ आज अजितदादांच्या आशीर्वादाने आणि अजितदादाचं स्वप्न या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या स्वप्नासाठी इथून पुढच्या काळामध्ये घड्याळ या चिन्हासमोर घड्याळ हे या सांगोला तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कसं महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त घड्याळ आणि अजितदादाचं स्वप्न साकार करण्यासाठी इथून पुढच्या काळात काम करेन आणि आज आम्ही प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडला आहे असं जाहीर करतो। आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सांगावंसं वाटतं की जवळा जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा घड्याळ या चिन्हासमोरील घड्याळ या चिन्हासोबत अजितदादाच्या पक्षाच्या नावाखाली आम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक करतोय आणि जवळा गणाच्या माध्यमातून महायुतीचे कमळ या चिन्हासमोरील कमळ चिन्हासमोर आणि वाडेगाव गणातून धनुष्यबाण असा महायुतीचे सर्व उमेदवार या जवळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार म्हणून घोषित करून आम्ही आजपासून प्रचाराचा नारळ फोडून इथून पुढच्या काळात महायुती कशी या तालुक्यात वाढेल हे बघण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। विरोधकांना काय आव्हान वाटतंय? मित्रांनो, विरोधकावर बोलण्यासारखं आज वेळच नाही की गेले 27 वर्ष झालं पवार कुटुंबियाच्या माध्यमातून त्यांनी घरं चालवली। घरं चालवत असताना ज्या पवार कुटुंबियाच्या अजितदादावर जी वेळ आली, अजितदादाचं अपघाती निधन झालं, अपघाती निधन होत असताना ज्यांनी पवार कुटुंबियाच्या जीवावर प्रपंच चालवला, जे स्वतःला एक आपण नेता म्हणून घोषित केलं, त्या लोकांनी अजितदादाची घटना झाल्यानंतर त्या दिवशी तर निदान प्रचार थांबवायला पाहिजे होता। ह्याच्यावर एवढी दुःखद गोष्ट आणि याच्यावर लाजिरवाणी गोष्ट कुठली नसून इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात लढताना त्यांनी विचार करावा, एवढंच माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आव्हान या ठिकाणी मी आपणा सर्वांना सांगतो की ही का आमची पहिली निवडणूक नाही, की आता आमच्याबरोबर शहाजी बापू आहेत, आमच्याबरोबर RPI आहे, आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून एका ताकदीनं लढू आणि निश्चितपणानं आम्ही तुम्हाला मतपेटीमध्ये याचं उत्तर देऊ।